न्यूज के प्रायोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापुर। लोकप्रधानमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 सध्या सुरू आहे आणि यामध्ये तुम्ही पाहताय की प्रत्येक उमेदवार आपल्या आपल्या पद्धतीने मोठा धूमधडाक्यात रॅली काढणे, प्रचार करणे आणि आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मोठमोठ्या रॅली देखील काढत आहे। परंतु आज मला एक असे उमेदवार आढळून आलेले आहेत जे की सायकलवर आपला प्रचार करत आहेत। प्रभाग क्रमांक 14D मध्ये अपक्ष उमेदवार ज्यांना ऑटो रिक्षाचं चिन्ह मिळालंय असे चांदसाब मेहताब साहेब मुजावर उर्फ यांना सीएम नावाने ओळखलं जात आहे। तुम्ही यांना लोकप्रधानवर आधीही पाहिलं असेल, हे ज्या ज्या वेळेला अजमेरला वगैरे जातात किंवा भारत दर्शनला जातात त्यावेळेला ते सायकलवरच जातात। त्यांच्या सायकलवर पहा सर्व धर्मीय समभाव असा सगळ्यांचे जाती धर्माचे चिन्ह इथं लावण्यात आलेले आहे। त्यांची निशाणी अपक्ष म्हणून रिक्षा देण्यात आलेली आहे। ते सायकलवरच प्रचार करतात, स्वतःचं पॉम्पलेट असू दे किंवा माहिती पत्रक असू दे आणि त्यांची सायकल तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने एखाद्या ऑटो रिक्षाला किंवा मोठ्या गाडीला जसं उमेदवार आपलं सजावट करतो, बॅनर लावतो, तशाच पद्धतीचे सायकलवर ते प्रचार करत आहेत। एक असा उमेदवार सुद्धा आपल्याला कौतुकास्पद वाटतंय। त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं ते या निवडणुकीत का उभारलेले आहेत आणि त्यांचा प्रचार कसा चालू होतो आणि ते प्रचार कशा पद्धतीने करतात। तुमचं नाव काय? माझं नाव श्री चांदसाब मेहताब साहेब मुजावर उर्फ सीएम या नावाने मी परिचित आहे। मी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 या निवडणुकीत माझ्या आयुष्यात किंवा माझ्या कुठल्याही 7 पुष्टीमध्ये या क्षेत्रात कधी कोणी वावरले नाही। म्हणजे राजकारणात पहिल्यांदा आलात? राजकारणात पहिल्यांदा यायचं म्हणजे मला एका पक्षाने थोडक्यात धोका दिला असं मला वाटतंय। कारण की मी ज्यावेळेस निवडणुकीची तयारी करण्याच्या नादीत होतो तेव्हा एक इसम आला की बाबा आम्हाला एक असा चर्चित चेहरा पाहिजे, तुम्ही आमच्या पक्षातून उभे राहा असं म्हणून मला पूर्ण तयारी करायला लावली। एकाच दिवस आधी मला बी फॉर्म सुद्धा देण्यात आले। ते बी फॉर्म दिल्यावर मी ज्यावेळेस फॉर्म भरण्यासाठी गेलो, नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात गेलो, त्यावेळेस त्यांचाच पक्षाचा दुसरा व्यक्ती जे अध्यक्ष म्हणून आता सध्या वावरत आहे त्याने आलं की आमचा फॉर्म बोगस आहे, आमचा फॉर्म चोरीला गेला आहे, मी तुमच्या नावाने गुन्हा दाखल करतो, कंप्लेंट देतो अशी दमदाटी केली। मग त्यात तिथं उभारलेले काही याच प्रभागातील उमेदवार जे होते फॉर्म भरण्यासाठी उभे त्यांनी म्हटले की बाबा एवढा वाद कशाला करतो, हे असं समज देऊन त्याला सांगितले। मग मला म्हटले की बाबा तुम्ही इच्छाच असेल तर अपक्ष उभा राहा। काय अजेंडा घेऊन तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात? अजेंडा काय आहे? जनतेची सेवा कशी करणार? मी आतापर्यंत काही केलेले नाही, केलेले काही सामाजिक कार्य केले, आपल्याच चॅनलच्या माध्यमातून मला प्रसिद्धी मिळालेली आहे। आज मी ह्या प्रभागात असा कुठलाही खोटा शब्द बोलू शकत नाही, कारण की मी ह्या प्रभागासाठी कुठलंही असं काम केलेलं नाही। जर यात इथली जनता सुजान मतदार राजाने जर मला अशी संधी दिली, ते संधीचे सोन्या करण्याची माझी 101% गवाही देतो की या वार्डात, या प्रभागात, सोलापूर शहरने जिल्ह्यात ह्या प्रभागाचं नाव अवश्य करून दाखवे। तर हे होते चांदसाब मेहताब साहेब मुजावर। तुम्ही पाहताय की लोकशाहीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानात आपल्याला अधिकार दिलाय प्रत्येकाला मतदान करायचं, प्रत्येकाला उमेदवार म्हणून स्वतःला निवडणुकीच्या रिंगणात उभारायचं, भले आपली अपेक्षा लोकांसमोर मांडण्याची क्षमता आपली कमी असो किंवा जास्त असो, मात्र असे सुद्धा उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात आणि हे कौतुकास्पद आहे की ज्याच्याकडे काहीही नाहीये खर्च करण्यासाठी असेही उमेदवार सोलापूरच्या या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्या उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचार देखील चांगल्या पद्धतीने करत असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहावयास मिळत आहे। प्रभाग क्रमांक 14D चे ते उमेदवार आहेत। त्यांना जर जनतेनं निवडून दिलं, मतदार राजा हा राजा असतो, तो सुज्ञ असतो असं यांचं म्हणणं आहे आणि चांगला उमेदवार पक्ष न पाहता चांगला उमेदवार निवडून द्यायला पाहिजे अशी देखील त्यांनी अपेक्षा लोकप्रधान समोर व्यक्त केलेली आहे। अब्दुल शेख सह इम्रान सगरी, लोकप्रधान न्यूज, सोलापूर।
शहजादी बड़े वीर निवडणूक चिन्ह त्यांचं निवडणूक चिन्ह आहे हात हात हात. प्रभाग क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 14 Power off. प्रभाग 14 से मैं अपक्ष उम्मीदवार हूँ। मेरी निशानी रिक्शा है। इस रिक्शा के निशान को एक रिक्शा चालक गरीब के साथ उसकी उम्मीद को पूरा करे और इस चुनाव में एक गरीब उम्मीदवार को चुनाव के उसके रिक्शा के निशान पर एक बटन दबाकर इस प्रभाग की उन्नति में अपना हिस्सा जमाए, क्योंकि आज ये पैसों का बाज़ार है और झूठों का बाज़ार है। तो मैं इतना ही कहता हूँ कि इस लोक प्रधान न्यूज़ चैनल का बहुत बहुत शुक्र अदा करता हूँ, उनका आभार व्यक्त करता हूँ, क्योंकि जख्मों के कारोबार में शामिल किसे करे। स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन। हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं। एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है। स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं, ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं, ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन। आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए।